नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. अग्रिम भरपाईची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता एक दिलासादायक बातमी आहे. त्याचं झालं असं की राज्यातील 17 जिल्ह्यांमधील जवळपास 24 लाख शेतकऱ्यांना आता 1326 कोटी रुपये अग्रिम भरपाई मिळण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. तसंच राज्यातील 2 जिल्ह्यांमध्ये पेरणीच न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे 26,000 शेतकऱ्यांना जवळपास 26 कोटी रुपये मिळणार आहेत. मग हे जिल्हे कोणते, त्याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 24 लाख शेतकऱ्यांना आता अग्रिम भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे. पण या 17 जिल्ह्यांमध्ये सरसकट समेट घडून आली नाही किंवा अंतिम निर्णय झालेला नाही. यापैकी केवळ 6 जिल्ह्यांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना, कोणत्या मंडळांना आणि कोणत्या पिकांसाठी अग्रिम भरपाई द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय झालेला आहे. मग हे 6 जिल्हे कोणते? त्यामध्ये आहे कोल्हापूर, सांगली, परभणी, बुलढाणा, जालना आणि नागपूर. म्हणजे या 6 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्याबाबतचा अंतिम निर्णय झाला. म्हणजे या 6 जिल्ह्यांमध्ये अग्रिमबाबत आता कोणताच वाद नाही आहे किंवा मतभेद नाही आहेत. तसंच इतर 11 जिल्ह्यांमध्ये काही मंडळांना तसंच काही पिकांसाठी अग्रिम भरपाई जाहीर करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये अंतिम तोडगा निघालेला नाही. काही प्रमाणात तोडगा निघाला, परंतु अजूनही मतभेद आहेत. मग हे मतभेद काय आहेत त्याआधी हे जिल्हे कोणते आहेत ते पाहूयात. हे जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर, अकोला, धाराशिव, नगर, अमरावती, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा आणि लातूर. या 11 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्याबाबत काही प्रमाणात तोडगा निघाला आहे. काही प्रमाणात तोडगा म्हणजे काय? आता आपल्याला माहीतच आहे की पीक विमा कंपन्यांनी एकाच जिल्ह्यातील काही मंडळांना आणि काही पिकांसाठी अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला होता. पण यासोबतच कंपन्या काही मंडळांना आणि काही पिकांसाठी अग्रिम भरपाई देण्यास तयार झाल्या होत्या. म्हणजेच काय, तर कंपन्या काही प्रमाणात तयार होत्या आणि काही प्रमाणात काही मंडळांना आणि काही पिकांसाठी अग्रिम भरपाई देणार नाही म्हणून त्यांचा नकार होता. आता कंपन्या ज्या मंडळांसाठी आणि ज्या पिकांसाठी तयार होतात त्या शेतकऱ्यांना आता अग्रिम भरपाईचा मार्ग मोकळा झाला आणि ज्या मंडळांसाठी आणि ज्या पिकांसाठी विमा कंपन्यांनी नकार दिला होता त्यावर आता मतभेद मिटवण्यास किंवा समेट घडून आणण्याची तयारी सुरू आहे. याबाबतचा निर्णय पुढील काही दिवसांमध्ये येऊ शकतो. पण तुर्तास ज्या मंडळांसाठी आणि ज्या पिकांसाठी कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे त्या शेतकऱ्यांना आता अग्रिम भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि असे जिल्हे आता 11 आहेत. मग या 11 जिल्ह्यातले नेमकं मंडळं कोणते, कोणत्याच्यावर समेट घडून आणली, कोणत्याच्यावर वाद आहे, त्याबाबतचा अंतिम निर्णय आतापर्यंत पुढे आलेला नाही आहे. कारण एकाच मंडळांमध्ये अनेक पिकांसाठी अधिसूचना काढल्या होत्या. त्यामुळं मंडळांची संख्या जास्त होती आणि याबाबत अंतिम निर्णय आल्यानंतर नेमके मंडळं कोणती आहेत त्याबाबतची माहिती मिळेल. पण शेतकऱ्यांना नेमकं आपलं मंडळ बसलं की नाही, आपल्याला कोणत्या पिकांसाठी अग्रिम भरपाई मिळणार आहे याची माहिती जर हवी असेल तर ते पीक विमा कंपनीशी संपर्क साधून याबाबतची माहिती विचारू शकतात किंवा स्थानिक प्रशासनाकडे सुद्धा याबाबतची माहिती मागू शकतात. तसंच राज्यातील 2 जिल्ह्यांमध्ये पिकाची पेरणी होऊ शकली नव्हती. म्हणजेच काही मंडळांमध्ये पेरणी होऊ शकली नाही. ती 2 जिल्हे आहेत पुणे आणि सांगली. आता पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात बाजरी पिकासाठी पेरणी होऊ शकली नव्हती. तर शिरूर तालुक्यामध्ये मुगाची पेरणी काही शेतकऱ्यांना करता आली नाही. या 2 तालुक्यातील या 2 पिकांची पेरणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना 13,200 शेतकऱ्यांना आता 18,54,00,000 रुपये भरपाई मिळणार आहे. तसंच सांगली जिल्ह्यात सुद्धा जवळपास 13,000 शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. सांगली जिल्ह्यातील पेरणी न करता आलेल्या शेतकऱ्यांना 17,17,00,000 रुपयांची भरपाई मिळणार आहे. असं एकूण पेरणी न करता आलेल्या जवळपास 26,000 शेतकऱ्यांना आता 26 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. पण हे नेमके मिळणार कधी? याबाबत कृषी विभागानं सांगितलं की याबाबतची प्रक्रिया आता सुरू आहे. नेमकं या सगळ्या शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात सगळी रक्कम द्यायची की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये रक्कम द्यायची याबाबतचा निर्णय विमा कंपन्या लवकरच घेतील. आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी ही रक्कम जमा होईल याची काळजी विमा कंपनीकडून आणि कृषी विभागाकडून घेतली जाते. येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. त्याबाबतची तयारी आता सुरू आहे. आता आपल्याला माहीतच आहे की खरीपातील पिकांना अग्रिम भरपाई देण्यासाठी जवळपास 24 जिल्ह्यांमध्ये अधिसूचना निघाल्या होत्या. आता त्यातील आपण 17 जिल्ह्यांविषयी माहिती घेतली. त्यातही 6 जिल्ह्यांमध्येच अंतिम निवाडा झाला आहे. म्हणजेच अंतिम निर्णय जो आहे तो 6 जिल्ह्यांमध्येच झाला. म्हणजे अजूनही 16 जिल्ह्यांबाबत अंतिम निर्णय व्हायचा आहे. त्यातही आता आपण 11 जिल्ह्यांची माहिती घेतली, पण 8 जिल्ह्यांविषयीची माहिती अजून पुढे आलेली नाही. मग या जिल्ह्यांमध्ये काय चालू आहे? तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्या अजून कोणत्या निर्णयापर्यंत आलेल्या नाही. जसं या 11 जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात तोडगा निघाला त्याप्रमाणे या 8 जिल्ह्यांमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. एकतर विमा कंपन्या या जिल्ह्यांबाबत सचिवांकडे जाऊ शकतात. काही जिल्ह्यांबाबत कंपन्यांनी सचिवांकडे अपील देखील केलं आहे. त्याची सुनावणी सुद्धा पार पडते. तर काही ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पीक विमा कंपन्या यांच्यामध्ये समेट घडून आणण्याचं काम चालू आहे. याबाबतचं चित्र नेमकं काय आहे हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे.
पीक विम्याच्या अग्रिम भरपाईबाबत या पुढील काळात काय घडामोडी घडतात त्याबाबतची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत रोज सायंकाळी 8 वाजताच्या आपल्या मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून पोहोचवत राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।